विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव चौक यांनी आयोजित केलेल्या ट्रिब्यूट टू सिम्बॉल ऑफ नॉलेज मॅरेथॉन 2025 मध्ये सहभागी झालो। छोटी मुलं एकदम मॅरेथॉन कंप्लीट करून आलेले आहेत। कसं वाटतं तुला? बिलकुल चांगलं वाटतं, हातपाय दुखला आणि वाटतं। नाश्ता तुम्हाला नक्की मजा येईल। पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुमच्यासाठी हाजीर। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिनी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आणि आर्यने सहभाग घेतलेला आहे। आर्य रेडी होत आहे। आर्यला पण टी शर्ट आणि नंबर वगैरे किट लवकरच भेटणार आहे। तर माझा नंबर बघून घ्या, 29 आहे। तर यानंतर मी बघा रेडी झालेलो आहे, दाखवलो मी। डोक्याला टोपी लागलेली आहे कारण की थंडी वगैरे वाढेल, प्रदूषण असल्यामुळे मास्क वगैरे लावलेला आहे। आणि थांबा, तुम्हाला दिसत नसेल मी बॅग घातलेली आहे, त्यामध्ये आपण मोबाईल वगैरे ठेवणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो अण्णा भाऊ साठे गार्डनच्या इथे। हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, तिथे पाण्याचं नियोजन आहे। इथं तुम्हाला लोकल लाईनमध्ये जर्सी घेण्यासाठी तयार दिसतील। सर्व छान सजवलेलं आहे। स्टार्ट। ट्रिब्यूट टू सिम्बॉल ऑफ नॉलेज। झुंबा वगैरे झाला, मजा आली, एनर्जेटिक वाटतंय। पब्लिक रेडी झाली एनर्जेटिक वेमध्ये। सगळे आता स्टार्ट पॉइंटच्या इकडे येत आहेत। ऑल पार्टिसिपेट कम टू द स्टेज। कितने सारे पार्टिसिपेट पीछे खड़े हैं, प्लीज आगे आ जाओ। कार्यक्रम चालू झालेली आहे, सर्व लहान आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। मित्रांनो, 500 मीटर चेंबूर नाक्यापर्यंत आपण पळालो कंटिन्यू। त्यानंतर वॉकिंग चाललो आहे मी। थोडा दम लागतो आहे, आपल्या पायाला लागलेलं पण आहे। सवय नाही आहे ना मला, आणि म्हणजे आपल्याला सवय नाही आहे रनिंग वगैरेची, मॅरेथॉनची। फर्स्ट मॅरेथॉन आहे, मिनी मॅरेथॉन म्हणजे म्हणू शकतो 5 किलोमीटर्स। मजा येत आहे। लोक नियमितपणे डिसिप्लिनने धावत आहेत, मॅनेजमेंट चोखपणे करत आहेत। गाड्या एका साईडने चालल्यात। फळं वगैरे, केळी, फ्रूट्स वगैरे सगळ्याचं आयोजन केलेलं आहे। डायमंड गार्डनच्या इकडे आलो आहे आपण मित्रांनो। तर आंबेडकर गार्डनच्या जवळ आलेलो आहे। ऑलमोस्ट 2 किलोमीटरच्या पुढे अंतर आपण कव्हर केलेलं आहे। पब्लिक रिटर्न जाताना आपण पाहू शकता, फास्ट आहे ते खूप। टोकन घेतलं का? टोकन खूपच फास्ट आहेत लहान मुलं, जबरदस्त। ट्राय करणार आहे एक स्ट्रेच आंबेडकर गार्डनवरून, जेवढा फास्ट म्हणजे जेवढं फास्ट नाही, नॉनस्टॉप जाता येईल तेवढं। आणि आपण पळणार आहोत। आता मी चालतोय आणि थोडा दम लागलेला आहे। आहोत आपण आंबेडकर गार्डनच्या इकडे, आणि आता टोकन लवकरच कलेक्ट करणार आहोत। कम ऑन, घेतलेलं आहे आपण टोकन घेऊन। आता आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आंबेडकर गार्डनच्या इकडनं आता चाललो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आता मी रनिंग घेणार आहे, चला। ऑलमोस्ट 4.5 किलोमीटर आपण कव्हर केलेलं आहे। काही ठिकाणी मी चालत होतो, काही ठिकाणी पळत होतो, जसं जसं मला जमेल तसं तसं। पण मजा आली, एक इन्स्पिरेशन मिळालं लहान मुलांकडून, मोटिवेशन, की म्हणजे जिद्द पाहिजे, ती आहेच आपल्यात जिद्द। पण आता आपण असंच इथून बॉम्बे असेंब्ली शाळा आहे जी ज्युनियर केजीची माझी, तिकडनं मी नॉनस्टॉप आता एंडपर्यंत पळत जाणार आहे। तिकडं भेटूया तुम्हाला डायरेक्टली। चला तर मित्रांनो, चला। मित्रांनो, मला खूप प्राऊड वाटतं की मी ही 5 किलोमीटरची रन अँड वॉक मॅरेथॉन कंप्लीट केली। थोडं आपण पाहिलो, थोड्या याच्यामध्ये चाललो। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की विनिंग अँड लुझिंग इज नॉट द पार्ट ऑफ द गेम।
इट इज पार्ट ऑफ लाईक पार्टिसिपेटिंग अँड ट्राईंग अँड आय ट्राईड सो हार्ड. आणि मी हा वॉक कंप्लीट केलेला आहे, तर मला ह्याचा खूप प्राऊड वाटतं आहे. आणि खरंच हा जो रन होता, मॅरेथॉन होती, ह्यामध्ये जे काही मी अनुभवलं आहे हे सगळं एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. मी आता मांडू शकत नाही शब्दात, पण हा जो एक्सपिरियन्स होता नेहमी लक्षात राहील. आणि अशाच फिजिकल फिटनेस, मेंटल हेल्थ या सगळ्यांना चॅलेंज करून ते अचीव करतो, यानेच आपलं मनोबल वाढतं. आणि आता फिनिश लाईनपर्यंत आपण थोडं पळत जाणार आहोत. तर मित्रांनो, फिनिश लाईन खूपच जवळ आलेली आहे आणि मी ते एकटाच पळत आहे. मित्र दिवाकर, कसं वाटलं तुला मॅरेथॉन मध्ये पळून? मजा आली? आता इथे छोटी मुलं एकदम मॅरेथॉन कंप्लीट करून आलेली आहे. काय नाव आहे तुझं? तुझं आणि तुझं? कसं वाटलं तुम्हाला मॅरेथॉन मध्ये? तुम्ही पूर्ण मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे, मेडल घेऊन तुम्हाला कसं वाटतंय? असंच तुम्ही फिजिकल हेल्थ नेहमी एक्सरसाइज करत राहणार. वेरी गुड. 5 किलोमीटर मैराथन वॉक कंप्लीट किया है. इन्होंने भी हमारे साथ 5 किलोमीटर. ये हमारा फर्स्ट एक्सपीरियंस है. इनका एंथुसियाज्म और एनर्जी देख के आपको लगा होगा इनको कितना मजा आया. और ऐसे ही फिटनेस पे, फिजिकल फिटनेस पे हमें रेगुलरली काम करना चाहिए. तो चलो मिलेंगे अगले मैराथन. आपल्या सोबत बाबा आहेत. बाबा, तुमचं नाव काय? अजित कांबोज. आणि तुमचं? अखिल कांबोज. तुमचं वय? माझं 69. आणि तुमचं? 36. तर तुम्ही ही मॅरेथॉन कंप्लीट केलं, तुम्हाला कसं वाटलं अनुभव? मजा आली. सगळे व्हॉलेंटियर छान आहेत आणि हायड्रेशन पॉईंट पण सगळे चांगले आहेत. सगळी व्यवस्था मस्त आहे, चांगली अरेंज केली आहे. खूप खूप आता आपल्याला हे मेडल मिळालेलं आहे. हे मेडल मिळाल्यानंतर तर खूपच आनंद होतो आहे. आणि आता नाश्त्याची पण सोय केलेली आहे, नियोजन खूपच छान आहे. तर आता आपण नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट करणार आहे. लाईन ब्रेकफास्टसाठी पण करणार आहोत आपण आता नाश्ता वगैरे. पोहे, चॉकलेट्स आणि एनर्जी ड्रिंक संयोजन केलेलं आहे. केलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स? इनका ज्ञान का कोई अंत नहीं बाबा साहब का. नट्टू, कसं वाटतं तुला? बिलकुल चांगलं नाही वाटत. हातपाय तुटला आणि वाटतं. नाश्ता वास्ता आता करणार आहेत, तुम्हाला पण मजा आली? मजा आली. 10-15 बॉटल टाकून. काय नाश्ता वगैरे आवडलं तुला? टेस्टी एकदम. तुम्ही रेग्युलर रनर्स वाटताय, कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? व्हॉलेंटिअरिंग वगैरे सगळं मॅनेजमेंट कसं? थोडंसं आणखीन गायडन्स मध्ये ठेवायला पाहिजे होतं. 5 किलोमीटरचं आहे, आणखीन मध्ये पब्लिक तुमचं व्हॉलेंटिअर्स पाहिजे होते. नेक्स्ट इयर हेच आपण अजून चांगल्यापणे इम्प्लिमेंट करूया. आपला नाश्ता पण झालेला आहे, पाणी वगैरे पिणार आहेत आपण. जबरदस्त मजा आली. एंड करत आहोत आपण या मॅरेथॉनला. असेच ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तर आपण घेतच राहू. तर चला भेटूया नेक्स्ट वॉकमध्ये. जय भीम आणि जय महाराष्ट्र.